जय श्रीराम, हर हर महादेव. मी वीरू. तुम्ही बघू शकता नदीला पाणी आल्यामुळे तो अजगर दादाच्या घरी आलेला, त्याची लांबी जवळपास 7 ते 8 फूट आहे. तुम्ही चेक करून घ्या, मी तुम्हाला दाखवून देतो. हा बघून घ्या तुम्ही, हा अजगर आहे. हा जवळपास 7 ते 8 फुटात जवळपास आहे. हा इतका लांब आहे आणि हा भीतीच्या काट्याने पूर्ण पसरून आहे, त्याच्यामुळे तो पळत नाही आहे. कारण त्याला आपण त्रास वगैरे काही दिला नाही आतापर्यंत. त्याचं हेड बघू शकता तुम्ही, हेड बघून घ्या. त्यांनी पद्धतशीरपणे असं एका याच्यात टाकून ठेवलं आणि शांत बसून आहे तो. आणि हे जवळ नदी लागून आहे. हा नदीला पाणी आल्यामुळे तो इथे दादाच्या घराकडे शिवरला. तुम्ही बघू शकता, हा नद आहे, नदीला पाणी आलं होतं त्यावेळेस तो इकडे आला आहे. तर तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या. हा अजगर आहे, रॉक पायथन, इंडियन रॉक पायथन. ठीक आहे, तर आपण याला सविस्तरपणे आता कॅच करून घेऊ. बाहेर काढल्यानंतर मी तुम्हाला त्याचे तीत वगैरे, दात वगैरे दाखवून तुम्हाला. तुम्ही व्यवस्थितपणे व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. काय नको, काय नको, उभा राहा, उभा राहा, उभा राहा, काही नव्हत, काही नव्हत, उभा राहा. चिरडून आहे, खूप सगळं चिरडून आहे, सांभाळून राहा. तो पळण्याच्या तयारीत नाही आता पूर्णपणे. त्याला आपण पळू तर देणारच नाही, कारण त्याला सोडल्याशिवाय दुसरा काही इलाज म्हणजे चान्स नव्हता आपल्याकडे. कारण की त्यांनी येडी मारल्यामुळे त्याची खूप सगळी ताकद लागत होती. तर तुम्ही बघून घ्या तो किती रागात आहे, किती अग्रेसिव्ह झालेला आहे तो. बघून घ्या पद्धतशीर. तो पूर्णपणे स्वतःचं शरीर असं फुलवत आहे. खूप सगळ्या रागात आहे तो, असा आवाज करत आहे कुकरच्या शिट्टीसारखा. तर समजून जायचं तो खूप सगळ्या रागामध्ये आहे. तुम्ही बघून घ्या, खूप सगळा आवाज येते त्यावेळेला शिट्टीच्या कुकर सारखा. खूप 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 सगळा रागात आहे तो. फळाचे खूप सगळे प्रयत्न त्याच्यावाले प्रति. आपल्याला एवढा चान्स पाहिजे होता, त्याचं हेड कुठेतरी जाईल आणि आपण त्याला कॅच करून घेऊ. खूप 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 सगळा रागात आहे तो. आपण जेवढं त्याच्यासोबत छेडछाड करू, जेवढा आपण त्याला त्रास देऊ, तेवढा भाव आपल्याला अटॅक करायचे प्रयत्न करून. तुम्ही बघून घ्या, खूप सगळा रागात आहे तो. आवाज बघून घ्या, कुकरच्या शिट्टी सारखा खूप आवाज येतो त्याच्यावर. कुकरची शिट्टी असते त्या प्रकारे खूप सगळे आवाज करतात. तो आपल्याला सांगत आहे का तो रागात आहे, तो आपल्यावर कधी पण अटॅक करू शकतो. तर त्याचा कॅच आपल्याला खूप सावकाशपणे करावा लागणार, कारण आपल्याला पण धोका होऊ शकतो त्याचा. तर तुम्ही बघून घ्या, त्याने पूर्णपणे आकार घेतलाय अटॅकचा. आपण जमे तोपर्यंत त्याला प्रेमाने हँडल करायचे प्रयत्न करू, परंतु तो प्रेमाचा हँडल होणारच नाही. त्याच्यामुळे त्याचे हेड वगैरे आपल्याला प्रेस करून आपल्याला त्याला कॅच करावं लागणार. तरी जमे तोपर्यंत आपण त्याला प्रेमानेच हँडल करायचे प्रयत्न करू. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. पूर्णपणे एका ठिकाणी जमा झाला आहे तो. अशा वेळेस आपण त्याला कॅच करायचे प्रयत्न केले, तो आपल्यावर कधी पण अटॅक करू शकतो. तुम्ही बघून घ्या. खूप सावकाश पण त्याचे हेड प्रेस करून आपल्याला त्याला कॅच करावं लागणार आहे, कारण त्याची ताकद खूप सगळी असते. त्याच्यामुळे तो हँडल होणारच नाहीये.
तो स्वतःच हेड पण प्रेस करू देत नाहीये व्यवस्थित, खूप सगळी ताकद लावत आहे. अटॅकच्या पूर्ण प्रयत्नामध्ये येतो मला. तर बघून घ्या, थैलीत नाही जाणार. हा जवळपास 8 फूट आहे. 8 फुटाच्या जवळपास हा साप आहे. रॉक पायथन, इंडियन रॉक पायथन. याला अजगर सुद्धा म्हणतात, कोणी चितन सुद्धा म्हणतात. हा बिनविषारी सापांमध्ये 18 ते 20 फुटापर्यंत वाढणारा साप आहे हा वाला. तर तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या. खूप असा सुंदर दिसणारा साप आहे हा वाला. त्याच्यावर आर्मीचा पॅन्ट वगैरे किंवा आर्मीचा ड्रेस असते तशा प्रकारे याच्यावर डिझाईन वगैरे असते. बघून घ्या व्यवस्थितपणे. आणि हा आता खूप सगळ्या रागात आहे, खूप सगळ्या अग्रेसिव्ह आहे. तुम्ही एकदा याचे दात तीत बघून घ्या. अशा प्रकारे याचे तीत असतात, बघून घ्या व्यवस्थित. तो आपल्याला पकडल्यानंतर खूप सगळी जखम, खूप सगळं आपलं मांस फाडू शकतो तो. अशा प्रकारे त्याचे तीत असतात. हा सोडायच्या प्रयत्नामध्ये खूप सगळी ताकद काढत आहे, पण आमच्यातून सुटणार तर नाही, कारण खूप प्रयत्नाने पकडलाय आणि त्याला खूप मेहनत करून पकडलाय. आणि माझा मित्र सोबतच आहे अक्षय, तो एक साईड त्याला पकडून आहे, त्याच्यामुळे मला वगैरे काही टेन्शन नाही. बघून घ्या लांबी. हा जवळपास 8 फुटाच्या वर येऊ शकतो. बघा व्यवस्थित, इतकी लांबी याची 8 फुटाच्या वर येऊ शकतो जवळपास. 8.5 फुटाचा. तर आता आपण भरपूर वेळ झाला, आता आपण याला याचा पॅक करून टाकू, कारण खूप सगळा रागात पण आहे आणि त्याला त्रास देण्यात काही फायदा नाही. तसं वापसच काढून तू हे कर, कोण कोंबडी पकड. हा, त्याने जर मनात घेतलं तर तो याच्यातून सुद्धा बाईट करायचे प्रयत्न केले, त्या चोंगडीच्या बाहेर त्याचे दात, त्याची तीत ह्या चोंगडीच्या बाहेर येऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला खूप पद्धतशीरपणे पॅक करावं लागणार आहे. बघून घ्या. बघितलं, अशा प्रकारे आम्ही याचा रेस्क्यू केलेला आहे. आमचा खतरनाक रेस्क्यू जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.